प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांनी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली। आजवर झालेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलंय। पण या नाट्यगृहातील तांत्रिक उपकरणांची उद्घाटनापूर्वी चाचणी घ्यावी, तसंच नाट्यगृहाची दोन्ही प्रवेशद्वार कायम वापरात यावीत असं सांगून भरत जाधव यांनी नाट्यगृहाच्या कामातील गुणवत्ता आणि दर्जाशी कोणतीही तडजोड असू नये अशी अपेक्षा व्यक्त केली। 2 वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत केशवराव भोसले नाट्यगृह बेचिराग झालं। सध्या 25 कोटी रुपये खर्चून या नाट्यगृहाचं नूतनीकरण सुरू आहे। 9 ऑगस्ट रोजी नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा करण्याच्या तयारीत महापालिका प्रशासन आहे। या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करून काही सूचना केल्या। नव्यानं उभारणारं नाट्यगृह निर्दोष असावं, कामातील गुणवत्तेशी तडजोड असू नये असं सांगून नाट्यगृहातील सर्व तांत्रिक उपकरणांची उद्घाटनापूर्वी चाचणी घ्यावी। त्यासाठी किमान 7 दिवस स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम घ्यावेत आणि रंगकर्मींना किंवा कलाकारांना जाणवलेल्या त्रुटी दूर कराव्यात असं भरत जाधव यांनी सांगितलं। नाट्यगृहातील रंगमंच रचना, अत्याधुनिक ध्वनी आणि प्रकाश योजना, आसन व्यवस्था याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। पण पुढील 100 वर्षाचा विचार करून हे नाट्यगृह अद्ययावत असावं अशी अपेक्षा भरत जाधव यांनी व्यक्त केली। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, रमेश मस्कर, संजय सरनाईक, सुरेश पाटील, अनुराधा पांढरे, राजेश यादव उपस्थित होते।